आणि त्यानंतर आम्ही लास्ट दिवाळीमध्ये बुद्धपथ ह्या टूरला गेलं आणि या टूर मध्ये मी माझ्या बहिणीला तयार केलं, दुसरी लहान बहीण आहे तिलाही तयार केलं, माझ्या दोन्ही जावयांना तयार केलं, माझ्या मिस्टरांना सुद्धा तयार केले आणि आम्ही 206 जण मागच्या टूर मध्ये ऍडिशन झालं. मी गमतीनं राजभाऊला म्हटलं की मी तुमचे टुरिस्ट जोडत आहे, पुन्हा मी माझी फ्रेंड सर्कल मध्ये करेन तर मला काही फ्री वगैरे मिळेल का. त्यांनी मजा घेतली. मॅडम बघू बघू नंतर जस्ट एक जोक होतो तो, पण होऊ शकते म्हणजे इट्स बेबी पॉसिबल. ओके. तर मला म्हणजे आपण एकदा नंतर प्लस प्लस म्हणजे 2 करतो, म्हणजे हा 3rd माझा टूर होता आणि मला ह्या टूर मध्ये सुद्धा एक चांगला एक्सपिरियन्स मिळाला. जेवणाची तर मजा असतेच. मला असं वाटतं इकडे आल्यानंतर वजन थोडस कमी होईल, पण ते काय पॉसिबल होत नाही. घरचे लोक विचारतात काय जेवण केलं, मी नॉनव्हेज सांगते. मी तू घरच्यापेक्षा तिथं जास्त नॉनव्हेज खाताय असंही म्हणजे कॉम्प्लिमेंट्स मिळतात. असं होतं, खाण्यापिण्याचा प्रश्न होता. पण एकंदरीत सगळ्या जो हा आपला डोंगराळ भाग आहे आणि हा 3 सिस्टरचा जो टूर आहे, आसाम मेघालय, खरंच एक सौंदर्यपूर्ण निसर्गरम्य हे मला बघायचं होतं आणि ते मला या टूर मधून बघायची संधी मिळाली. याबद्दल मी टूरचे सगळे संस्थापक शैलेंद्र सर यांचे आभार मानते. गाडी पण छान होती आणि एकंदरीत प्रवास हा त्यांनी सेफ्टी म्हणूनच लोकांची ठेवतात. त्यांनी स्वतःसाठी एक पायलट गाडी पण ठेवतात, म्हणजे इन केस इमर्जन्सी काही आपल्याला आली कोणाला तरी आपल्याला तत्काळ म्हणजे सेवा मिळाली पाहिजे, तर हा फार त्यांचा उपक्रम चांगला आहे आणि मला फार चांगलं वाटलं. एकंदरीत एव्हरीथिंग इज वेल. मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते आणि त्यांच्या तथागत ट्रॅव्हल्सचे पुन्हा पुन्हा भविष्यामध्ये चांगली उन्नती हो ही शुभेच्छा देते. अँड गुड नाईट टू ऑल.